तर तुमची वाट बघण्याची घडी संपलेली आहे, तुमची इंतजारची घडी संपलेली आहे. आणि अजिबात माझ्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, कारण तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत. ते पैसे कोणाचे जमा झालेत की ज्याला नारी शक्तीचा अप्रूव्हलचा मेसेज आलाय त्या बहिणींचे पैसे जमा झालेत. म्हणजे तुम्ही जे संध्याकाळचे उठून कधी नारी शक्ती ॲप ओपन करून जे तुम्ही कष्ट घेतले बाबा, सारखं अपडेट येते, सारखे कागदपत्र चेंज होत्यात, पण सगळ्या संकटांना सामोरे जाऊन तुम्ही तुमचे कष्ट दाखवले, तुमची कागदपत्र जमा केली आणि तुम्हाला अप्रूव्हल आले आणि तुमचे 3000 रुपये जमा झाले. 3000 रुपये आंब्याचेच अजून मी माझ्या बायकोला सांगितलं नाहीये, ही खुशखबरी अजून मी माझ्या बायकोला दिलेली नाहीये. तर ज्यांच्या फोनवर हा मेसेज आलाय, कृपया त्या मिस्टरांनी, त्या नवरदेवांनी ती खुशखबरी त्यांच्या बायकोला, त्यांच्या बहिणीला द्यावी आणि ते 3000 रुपयाचं काहीतरी सत्कर्मी लागावं. आम्हाला त्यातले फक्त पावशेर गुलाबजाम मिळावेत, एवढीच आमची अपेक्षा. याच्यापेक्षा मोठी आम्ही अपेक्षा धरणार नाही. तर ज्यांना या प्रकारचा मेसेज आला आहे त्यांच्या खात्यावर असे पैसे जमा झाले 3,000 रुपये. 2 हप्ते पुढच्या महिन्यात येणार का नाही माहीत नाही, पण 2 हप्ते तर तुमचे जमा झालेत. तुमच्या कष्टाचं चीज झालं. आज काहीतरी सरकारी कोट्यातून आमच्या खात्यावर पैसे जमा झालेत. आतापर्यंत आम्ही कुठल्या त्याचा लाभ घेतला नव्हता, तर आम्ही आता आमच्या बहिणींनी तो लाभ घेतलेला आहे. बहिणींनो, तुम्ही खुश आहात. रक्षाबंधनला बिनधास्त भावाच्या घरी जा. भावाने काय गिफ्ट नाही दिलं तरी त्याचं काय टेन्शन घेऊ नका, कारण तुम्हाला आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला 3,000 रुपये दिले आहेत. ते यासाठीच दिले आहे की आमचा लाडका भाऊ थोडासा गरीब आहे. आमच्या लाडक्या भावाला तुम्ही त्रास देऊ नका. म्हणजे आमच्या लाडक्या भावातर्फे बी तुम्हाला 1500 रुपये आधीच देऊन मोकळे झालेत. तर काय तुम्ही नियोजन केलंय पैशाचं? तुम्ही काय पण नियोजन करा, पण पावशेर गुलाबजाम आम्हाला आणून द्या. 2च आम्ही खाऊ, बाकीचे तुम्ही खा, पण आम्हाला गुलाबजाम द्या. काय म्हणायचं तुम्हाला? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत आमच्या बहिणींना. तर ह्या भाऊचं काय बोलणे आपण घेऊ. भाऊ, तुम्हाला काय म्हणायचं या गोष्टीवर? जमा झालेल्या पैशाचं काय नियोजन असं? पावशेर गुलाबजामुन नियोजन आहे. तर तुम्ही देऊ नका. सगळ्यांचे पैसे जमा होणार. ज्यांना अप्रूव्हचा मेसेज आले त्या सगळ्यांचे पैसे जमा होतील. आज नाही उद्या, रक्षाबंधनच्या आत मला वाटते सगळ्यांचे पैसे जमा होतील. सगळ्यांनी खुश व्हा आणि गुलाबजाम खा, भावाला बी द्या. तर रक्षाबंधनच्या सगळ्या बहिणींना शुभेच्छा.